नमस्कार. सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS 1375 या ब्लॉग्स चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आम्ही अनुभवलेला हे तुम्हाला सर्व काही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. माणूस मरण पावल्यानंतर स्वर्गात जातोय, पण आम्ही जिवंतपणे स्वर्ग पाहिला. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या मोठ्या भावासारखे असणारे माझे दाजी यांच्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड गडावर प्रत्यक्ष पाहता आला, याचं मला खूप मोठं समाधान आहे. सकाळी गाडी काढून आम्ही बाहेर पडलो. आणखी काही शिवभक्त टू व्हीलर गाडीवरून जाताना दिसत होते व त्यांच्या गाडीवर भगवा झेंडा बघून एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. थोडा प्रवास करून भूक लागल्यामुळे कराडमध्ये राहू हॉटेल म्हणून आहे, त्या हॉटेलमध्ये थांबून नाश्ता केला. खूप सुंदर अशा प्रकारे मिसळ हा नाश्ता होता. नाश्ता करून लगेचच आम्ही रायगडला जाण्यासाठी सातारा मार्गे निघालो. तुम्ही बघू शकताय छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यामध्ये रोडवर बोगदा तयार केलेला आहे. खूप सुंदर अशा प्रकारे या बोगद्यातून जाताना वाटते. खूपच सुंदर अशा प्रकारे आमचे दाजी गाडी चालवत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते कट्टर शिवभक्त असल्यामुळे गाडीमधून जाताना शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लावून जाताना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. तिकडे जात असताना घाटमार्गावरून खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण, एक निसर्गरम्य वातावरण, आणि जाताना संपूर्ण गाड्या ह्या रायगडलाच जात होत्या आणि सह्याद्रीचा जो काही तुम्ही अनुभव आहे तो या ठिकाणी घेऊ शकता. खूप सुंदर अशा प्रकारे घाटमार्ग दरी आपल्याला पाहायला मिळते. या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी फोटोशूटसाठी थोडा वेळ थांबलो. काही काळ विश्रांती व फोटोशूट करून या ठिकाणी आम्ही पुन्हा रायगडला जाण्यासाठी निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो काही अनुभव आहे तो अनुभव संपूर्ण आमचे दाजी गाडीमधून जात असताना सांगत होते. गाडीमधून मी, आमचे दाजी व दाजींच्या भावाचा मेहुणा असे मिळून तिघजणं जात होतो. घाटमार्ग पार करून आम्ही प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलो व तिथून महाबळेश्वर मार्गे पुन्हा रायगडला जायला निघालो. म्हणजे ते शूटिंग झालेलं देऊ. प्रतापगड किल्ल्याची एंट्री इथून आहे. तुम्ही आता बघू शकताय प्रतापगड किल्ल्याची कमान दिसते. फायनली आम्ही आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. तुम्ही आता बघू शकताय. पुढे आता आपण गाडी पार्किंग करायची आहे. पार्किंगला खूप मोठ्या जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, कारण की महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून अजून शिवभक्त या ठिकाणी येणार आहेत. आपण आदल्या दिवशी आलेलो आहे. पार्किंग थोडं मोठं असलं तरी गाड्या अजून कमी आहेत. या ठिकाणी गाड्या अजून उद्या देखील येत राहणार आहेत. ज्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करणार तिथून आपल्याला शिवराज्याभिषेक कमिटीकडून मोफत STची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ST मधून काहीसा प्रवास करून आम्ही या ठिकाणी उतरलो व चालायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जरी उद्या असला तरी 1-2 दिवस आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त मावळे येत असतात. या ठिकाणी एक वेगळाच उत्साह असतो. गडावर लाखोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. यासाठी महाड गावातील पोलीस प्रशासनाने तसेच असंख्य शिवभक्त सेवेकरी यांच्या वतीने खूप सुंदर अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. रायगड किल्ल्यावरील बुरुज असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू तुम्हाला रायगडाच्या पायथ्यापासून दिसत नाहीत, ते जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर तुम्हाला गडावरती जायला लागणार. मुंग्यांसारखी माणसं दिसाल्यात. टकमक टोक जाता लागते. अजून पायऱ्या चढायला चालू करायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हणून गडाच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून या ठिकाणी गड चढायला सुरुवात केली.
गड चढत असताना आपल्याला वाटेतच चुन्याचा घाणा म्हणून या ठिकाणी दिसतोय. आपण बघू शकता बोर्डामध्ये याची संपूर्ण अशी माहिती दिली आहे, कशा प्रकारे याचा वापर केला जात होता. हळूहळू जसं वरील बुरुज दिसतील तसं वाटत होतं की आता आपण गडावर पोचलो आहे, पण अजून जे मेन वस्तू होत्या त्या संपूर्ण वरती आहेत. तसेच आपण जसं वरती येऊ तसं खालतून अजून भरपूर शिवभक्त येत होते. तुम्ही आता बघू शकताय. अशक्य सुंदर अशा या सह्याद्रीच्या डोंगर पर्वतरांगा पाहताना तसेच गड चढताना एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. जुन्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचे दिवस या ठिकाणी आठवत होते. वरती तुम्ही आता महादरवाजा पाहू शकताय. त्यानंतर वरती गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो एक वेगळीच ऊर्जा, म्हणजे शिवभक्त चढताना म्हणजे असे काही दमत नव्हते, एक वेगळा उत्साह निर्माण होत होता. वरती जात असताना आम्हाला कमानीपाशी आमची कसबा वड्यातील शिवभक्त साक्षी पाटील भेटली. तिला पाहून खूप आनंद झाला. हा किल्ला समुद्र सपाटीपासून खूपच उंचीवर आहे. जवळजवळ 3 डोंगर चढून या ठिकाणी आपल्याला जावं लागते. अजून भरपूर आहे असं वाटतं. पहिल्यांदाच रायगड. आता वरून खाली पाहिल्यानंतर संपूर्ण काही मुंग्यांसारखं दिसत होते. आपण गाड्या लावलेले ते ठिकाण दिसत आहे. तुम्ही आता बघू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं सळसळतं रक्त व अंगामध्ये जिद्द असेल तर कोणत्याही प्रकारचा गड आपण सर करू शकतो. तुम्ही आता व्हिडिओमध्ये ज्या काही आजी पाहत आहात या ठिकाणी गडावर उपस्थित आहेत. फायनली स्वर्गामध्ये म्हणजेच रायगड किल्ल्याच्या वरती आगमन झालेलं आहे आणि छत्रपती शिवरायांचे मावळे जणू आमच्या स्वागतासाठीच उभे आहेत असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं. भारी वाटलं. गडावरून जात असताना सुरुवातीलाच तुम्हाला गंगासागर तलाव, खोकड तलाव, हत्ती तलाव हे तुम्हाला गडावर पाहायला मिळतात. गडावर आता सुरुवातीला आपण होळीचा माळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी होळी साजरी करत होते त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. या होळीच्या माळावर छत्रपती शिवराज यांच्या काळातील जी काही मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके होती ती या ठिकाणी दाखवली जात असतात. आम्ही जवळजवळ दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान गड चढायला सुरुवात केली होती व संध्याकाळी 6 वाजता आम्ही गडावर पोचलो होतो. आत्ता तुम्ही होळीच्या माळावर गर्दी बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. आम्हाला या ठिकाणी मर्दानी खेळ पाहायचे होते, पण ज्या ठिकाणी उभारायचे होते तिथं गर्दीमुळे आम्हाला उभारता येत नव्हतं. पोलीस तसेच सेवेकरी या ठिकाणी संपूर्ण पुढं ढकललं, तसं मागून अजून गर्दी येत होती. आपल्याला संपूर्ण मर्दानी खेळाचा आनंद घ्यायचा होता, त्यामुळे कुठेतरी आपण पुढे जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. तोपर्यंत तुम्ही शिरकाई देवीचं मंदिर पाहू शकता. पुढे गेल्यानंतर देखील तुम्हाला दाखवतो. ते म्हणतात ना, मनामध्ये इच्छा असेल तर सर्व काही शक्य होतं. तुम्ही आता बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपल्याला बरोबर जागा मिळालेली आहे. जरी लांब असलो तरी या ठिकाणी मी तुम्हाला मर्दानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला समोर जरी जागा मिळाली असली तरी या ठिकाणी गर्दी भरपूर वाढत असल्यामुळे आपल्याला हळूहळू मागं सरकायला लागत होतं आणि आपल्याला मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके तर जवळून पाहायची होती. त्यामुळे जागा शोधण्यासाठी आम्ही दुसरीकडे पुन्हा जायला निघालो. काय पण करून आम्हाला मर्दानी खेळाचा आनंद घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही जेवढ्या जवळ जाता येईल तेवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला व फायनली आम्हाला जवळ जागा मिळाली आणि याची देही याची डोळा जो काही मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आहे तो आम्हाला पाहता आला. माझं नशीब तर एवढं भारी होतं की आमच्याच कसबा बोर्डातील मर्दानी खेळाचा आखाडा कसबा बोर्डा यांच्या वतीने लाठीकाठीची प्रात्यक्षिक या ठिकाणी सध्या दाखवण्यात येत होती. गडावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच कोणतीही हानी घडू नये यासाठी महाड पोलीस स्टेशनच्या वतीने
चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच छत्रपती शिवरायांचे सेवेकरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात होते. संपूर्ण कार्यक्रम सोहळा पार पाडण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न घेतले होते. या होळीच्या माळावर जे शिवभक्त जमलेले त्यातूनच आपल्याला समजतं या खऱ्या अर्थाने शिवरायांचा सोहळा हा नेतृत्व झालेला आहे. बाबांचं होळी बघून तरी टाळ्या वाजवल्या पाहिजेत रात्रीच्या. प्रसार करणारे हे सर्व महाराष्ट्रात आलेले संघ यांचं एकदा जोरदार टाळ्यामध्ये यांचं स्वागत करायचं आहे. सर्व शिवभक्तांना विनंती आहे या संघाचं सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. गडावरील आम्हाला अनेक वस्तू पाहायच्या होत्या. त्यामुळे हळूहळू संध्याकाळी होईल तसा अंधार पडत होता व आम्ही या ठिकाणी वास्तू पाहण्यासाठी निघालो. आता तुम्ही बघू शकताय पालखी दरवाजा आहे. इथून आता आम्ही वरती जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी इथून वरती जात होती. तसेच वरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींना या ठिकाणी महाल बांधण्यात आलेले आहेत. गडावर असंख्य लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकसाठी येत असतात. तर रात्री राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला असं टेंट वगैरे तयारीने यावे लागते. त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कसं होतं बघू शकता तुम्ही. आता बाथरूम व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे. तसेच धान्य साठवण्याचं धान्य कोठार आहे ते देखील तुम्ही आता बघू शकताय. दरवाजाच्या खाली एवढंच त्याच्या हे पूर्ण संपूर्ण काढले. आता आपण चाललोय त्या ठिकाणी हिरकणी बुरुज आहे. या बुरुजाला लागूनच या ठिकाणी रोपवे करण्यात आलेला आहे. रोपवेच्या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही आता बघू शकता इथे डाव्या बाजूला कॅन्टीन आहे व कॅन्टीनला समोर लागूनच रोपवेचं ऑफिस आहे. इथे आपण ऑफिशियली तिकीट काढून रोपवेने वर खाली जाऊ शकता. ज्यांना गडावरती पायऱ्यांवरून चढताना त्रास होतो किंवा दम लागतो असे लोक या ठिकाणी रोपवेने प्रवास करून वरती येत असतात व रोपवेने पुन्हा खाली जात असतात. रोपवे ऑफिसच्या साईडलाच रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मराठीमध्ये, हिंदीमध्ये व इंग्लिशमध्ये लावण्यात आलेली आहे. तुम्ही आता बघू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्नानगृह बघा कसला आहे. आंघोळी एक नंबर असं आहे. पडझड झालेली आहे थोडीशी. हे संपूर्ण छोटे छोटे दगडी असे थांबवतो पूर्ण. आता ही मात्र जागा बघताना डोळ्यामध्ये पाणी आणि अंगावर काटा येत होता. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी शेवटचा श्वास घेतला होता. हळूहळू गडावर गर्दी होईल तसं हे टेंट देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होते. कारण की अंधार पडेल तसं आता लोक रात्री राहण्याची सोय करत होते. आत्ता आपण ज्या मंडपामध्ये आले ती जागा म्हणजे मेघडंबरी. या ठिकाणी आता आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी उद्या पार पडणार आहे. तुम्ही आता बघू शकता आजपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली आहे. होळीच्या माळावर जी काही मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके होत होती तीच प्रात्यक्षिके या ठिकाणी स्क्रीनवर दाखवण्यात येत होती व शिवभक्त याचा आनंद स्क्रीनवरून घेत होते. इथे सायंकाळी 7 नंतर शाहिरी पोवाडे कार्यक्रम पार पडणार होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संयोगिताराजे व छत्रपती शहाजी महाराज या ठिकाणी या पोवाड्यासाठी उपस्थित राहणार होते.
इथे थोड्या वेळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहिरी पोवाडे सादर होणार होते, पण आपल्याला गडावरील अजून काही वास्तू पाहायच्या होत्या. जगदीश्वराच्या मंदिराकडे जायचे होते, त्यामुळे आपण इथून निघालो. मेघडंबरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकच्या ठिकाणी आपल्याला जायला आत्ता मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही लांबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकताय. आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मूर्ती समोर आहे आणि तुम्ही आता रांगोळी काढलेली बघू शकताय. तसेच नगारखान्यापासून वातावरण देखील तुम्ही आता बघू शकताय. खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा मिळत होती. इथून आता आपल्याला शिरकाई देवीच्या मंदिराकडे जायचं आहे. तिथे देवीचं दर्शन घेऊन मग आपण जगदीश्वराच्या मंदिरापाशी आपल्याला जगदीश्वराचं दर्शन घ्यायला जायचं आहे. खूप सुंदर अशा प्रकारे श्री शिरकाई देवीचं मंदिर या ठिकाणी फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे. आई शिरकाई देवीचा रात्री गोंधळ असतो, त्यामुळे या ठिकाणी देवीची अलंकारित पूजा बांधण्याचं काम चालू आहे. आता आपण जगदीश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघालो आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणाहून चाललो आहे ती बाजारपेठ आहे. होळीच्या माळावरून या ठिकाणी आपल्याला बाजारपेठ मार्गे जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. शिवराज्याभिषेक उत्सव कमिटी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्फत या ठिकाणी संपूर्ण शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गडावर येणाऱ्या शिवभक्तांनी संपूर्ण महाप्रसाद लाभ घेतला. प्रसादाची लाईन खूप मोठी असल्यामुळे आम्ही साईडलाच विक्री करत असलेल्या झुणका भाकर या ठिकाणी पैशाने विकत घेऊन या ठिकाणी झुणका भाकरी खाल्ली व जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. तितक्यातच आमच्या पुढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या जगदीश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ देखील या जगदीश्वराच्या मंदिराच्या साईडलाच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ला बांधला ते हिरोजी इंदुलकर यांचं पायरीवर नाव देखील याच ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे. मुघल सेना आपल्या किल्ल्यावर हल्ला करू नये यासाठी रायगड किल्ल्यावर जगदीश्वराचं मंदिर बांधताना मुघलांनी कोणत्याही प्रकारे मंदिरांवर हल्ला करू नये यासाठी या मंदिराला मशिदीसारखा आकार देण्यात आला होता. त्यावेळेला अशा प्रकारची एक युक्ती वापरण्यात आली होती. तिकडे एवढ्या लांब तो 16 चालू आहे. तर तिकडे आम्ही मगाशी मर्दानी खेळताना दाखवाल म्हणे तिकडं, आणि तिथनं आता इकडं असं चालत इकडे जगदीश्वराचं मंदिर आहे. इकडे जगदीश्वराच्या मंदिरापासून पुन्हा मी आता होळीच्या माळावर आलेलो आहे आणि आता मी स्क्रीनवर पोवाडे शाहिरी पोवाडे बघत बसणार आहे. पुढे मांडवात जाऊन बघणे तरी काही शक्य नाही. जरी शक्य झालं तर तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो.
शाहिरी पोवाडे बघून झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी झोपण्यासाठी एखादी जागा मिळते का हे पाहण्यासाठी आम्ही निघालो. धूर सोडल्यासारखं वाटायला, धूर सोडल्यासारखं. धुक्काही आहे, धुक्क ढग. काय वातावरण आहे रे बाबा. खाली पण बघा एक नंबर. शिवभक्त जागा मिळेल त्या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही आता बघू शकताय पायऱ्यांवर किंवा कुठे जागा मिळेल तिथे झोपत होते. आम्हाला अजूनपर्यंत जागा मिळाली नव्हती. रात्रीचे 12 वाजून गेले तरी आम्हाला अजून झोपायला जागा मिळाली नव्हती. तसेच इतर शिवभक्तसुद्धा अजून काय काय जेवलेले नव्हते. ते जेवायच्या रांगेमध्ये उभारलेले. काय काय शिवभक्त होळीच्या माळावर फोटो सेशन करत होते. तसेच आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी येऊन फोटो सेशन केलं. तसेच महाराजांना नमस्कार करून पुन्हा एकदा आम्ही झोपण्यासाठी जागा मिळते का ते पाहण्यासाठी गेलो व छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला झोपण्यासाठी रोपवेच्या बाजूला जागा मिळाली. एका ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्यानंतर आम्ही झोपलो व सकाळी पुन्हा पहाटे लवकर उठून 6 वाजता ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक पार पडतो त्या ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडून आम्हाला गड उतार व्हायचं होतं. त्यासाठी आम्ही पहिला नगारखाना या ठिकाणी गेलो. नगारखान्यातून एक नंबर असं वातावरण असते. सकाळी तुम्ही बघू शकताय भगवे झेंडे वगैरे फडकताना खूप सुंदर असं वातावरण असते. तिथून आम्ही आज जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे जाऊन नमस्कार केला, नतमस्तक झालो. तिथे फोटो सेशन करून आम्ही गड उतार करायला सुरुवात केली. एक नंबर असा रायगडचा हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव होता. मला माझ्या दाजींमुळे हा संपूर्ण सोहळा अत्यंत याची देही याची डोळा पाहायला मिळाला याचं मला समाधान आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.